नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी सुनील तिवारी. HSRP नंबर प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. आता जी नंबर प्लेट सर्व वाहनांना 1 एप्रिल 2025 पासून बसवण्यासाठी कंपल्सरी केलेली आहे. आणि जर तुम्ही हा नंबर प्लेट बसवला नाही तर RTOच्या नियमानुसार दंड भरावा लागू शकतो. ही नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आलेली आहे. आता ही नंबर प्लेट बसवण्याचा विचार करत असाल तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही प्रोसिजर आहे ते आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पुढे न ढकलता पूर्णपणे पहा आणि आपल्या सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती तुमच्यासाठी मिळत राहील. आणि हो, बाजूला असलेली बेल आयकॉन घंटाही दाबायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र परिवहन विभागाने एक मानक प्रणाली जारी केलेली आहे. या अंतर्गत सगळ्या बाईक आणि कारला HSRP नंबर प्लेट सक्तीचे करण्यात आलेली आहे. यासाठी गाडी मालकाने 1 मार्च 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती, जी आता वाढवून 1 एप्रिल 2025 केलेली आहे. जर तोपर्यंत HSRP नंबर प्लेट तुम्ही नाही लावला तर नियमानुसार तुम्हाला दंड आकारला जाईल. पण हा नियम लागू झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न झालेले आहेत, जसे की HSRP म्हणजे काय, ते कोणत्या गाड्याला लावायची गरज आहे, कोणत्या गाड्याला गरज नाही, कोणत्या गाड्याला गरजेचं आहे, ते कसं करायचं, त्यासाठी किती खर्च आहे. आज आपण याबद्दल पूर्णपणे माहिती घेणार आहोत. HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट. ही विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे जी चोरी, गैरव्यवहार आणि बनावट नंबर प्लेट रोखण्यासाठी सरकारने अनिवार्य केलेली आहे. या प्लेटमध्ये एक खास क्रोमियम आधारित होलोग्राम लेझर कोड आणि स्थानिक क्रमांक असतो, जो डुप्लिकेट नंबर तयार होण्यापासून वाचवतो. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की HSRP कोणत्या गाड्यांना आवश्यक आहे. सरकारच्या नियमानुसार ज्या गाड्या 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत आहेत अशा गाड्यांना नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे. त्यामध्ये 2 चाकी वाहन आहेत बाईक आणि स्कूटर, 4 चाकी वाहन मध्ये आहे कार, SUV आणि जीप, कमर्शियल वाहन आहे ट्रक, बस, ऑटो रिक्षा. जर तुमच्या गाडीची नोंदणी 1 एप्रिल 2019 नंतरची असेल तर तुमच्या गाडीला आधीच HSRP नंबर प्लेट बसवण्यात आलेली आहे, त्यामुळे तुम्हाला नंबर प्लेट घ्यायची गरज नाही. HSRP नंबर प्लेट काढणे किंवा बनावट अवघड असते, त्यामुळे चोरी झालेल्या गाड्या सहज सापडू शकतात. वाहतूक पोलीस आणि RTO अधिकाऱ्यांना गाडीची खरी ओळख पटवणे सोपे जाते. HSRP नंबर प्लेट कशी मिळवायची ते आपण पाहूया. यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन पद्धती आहेत. त्यामध्ये पहिले आहे ऑनलाईन पद्धत पाहूया आपण. अधिकृत HSRP वेबसाईट वर जा व तुमच्या वाहनांना रजिस्ट्रेशन नंबर टाका. गाडीची माहिती जसे की चेसी नंबर, गाडीचा नंबर इत्यादी द्या आणि तुमच्या जवळच्या RTO डीलरचा पत्ता निवडा. ऑनलाईन पेमेंट करा आणि अपॉइंटमेंट बुक करा. दिलेल्या तारखेला तुम्हाला गाडीचा HSRP नंबर प्लेट बसवून घ्या. ऑफलाईन पद्धत पाहूया. जवळच्या अधिकृत वाहन डीलर व RTO ऑफिस मध्ये जा. आवश्यक कागदपत्रासह अर्ज करा व दिलेल्या वेळेनुसार नवीन नंबर प्लेट बसवून घ्या. HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी किती खर्च आहे? 2 चाकी वाहनांना प्रत्येकी वाहनांना वेगवेगळा दर आहे. 2 चाकी वाहनासाठी आहे 300 रुपये ते 500 रुपये, 4 चाकी वाहनांकरिता 600 रुपये ते 1200 रुपये व कमर्शियल वाहनांसाठी 1500 ते 2000 असा शुल्क आहे. HSRP नंबर प्लेट लावली नाही तर काय होईल? जर तुम्ही वेळेत HSRP नंबर प्लेट लावली नाही तर तुम्हाला वाहतूक पोलिसांकडून दंड आकारला जाऊ शकतो. यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे दंड आहेत.
जसे की 5,000 ते 10,000 रुपयापर्यंत दंड लागू शकतो. त्यामुळे 1 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही SSRP नंबर प्लेट बसवून घ्या. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कमेंट ही करायला विसरू नका. जय हिंद.